लहानसा काटाही मोठी जखम करू शकतो. मग शत्रू कितीही लहान असला तरी त्याला कमी लेखायचं का? चाणक्य म्हणतात, शत्रूला कधीही दुर्लक्ष करू नका. आयुष्यात आपण अनेकदा असा विचार करतो की हा काय करणार माझं. आपण मोठे, सामर्थ्यवान, यशस्वी झालो की शत्रू आपल्याला काही करू शकणार नाही असा आपला भ्रम होतो. पण इतिहास साक्षी आहे, अनेक साम्राज्य, अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा नाश छोट्या शत्रूमुळे झाला आहे. चाणक्य सांगतात, शत्रू कितीही छोटा असो, तो जर संधी मिळवेल तर मोठं नुकसान करू शकतो. उघड शत्रू धोकादायक नाही, कारण आपल्याला त्याचं खरं रूप माहीत असतं. पण लपून बसलेला छोटा वाटणारा शत्रू हा कधीही प्रहार करू शकतो. राजकारण असो वा व्यवसाय, स्पर्धा असो वा नातेसंबंध, शत्रूला कधीच कमी लेखायचं नाही. चाणक्य नीती सांगते, शत्रूला दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं. म्हणूनच सतत जागरूक राहणं, तयारीत राहणं आणि योग्य वेळी प्रत्युत्तर देणं हीच खरी नीती आहे. मित्रांनो, आजपासून शत्रू लहान समजायचा नाही, प्रत्येकाला गंभीरतेनं घ्यायचं. जर हा विचार मनाला भिडला असेल तर लगेच फॉलो करा आणि हा संदेश तुमच्या मित्रांशी शेअर करा.